नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। रामकृष्ण हरी। मी विलास गीताराम शिंदे। या मंदिराची स्थापना 2017 साली झाली, परंतु खऱ्या अर्थाने या मंदिराचं काम त्याच्या अगोदर 5 वर्ष चालू होतं। मंदिर उभारायचं, पण मंदिर कशाचं उभारायचं याचाच एक मोठा संभ्रम सर्व जनतेपुढे होता। मंदिर करायचं, पण त्याची मूर्ती कोणती करायची हा ज्वलंत उदाहरण आमच्या समोर होतं। पण त्यानंतर मंदिर तर उभारू आणि त्यानंतर आपल्याला मूर्ती कोणती बसवायची आपण हे सर्वजण मिळून ठरवू। पण त्यानंतर मंदिराची स्थापना झाली, मंदिर उभारलं, मंदिर तयार झालं। वेळोवेळी ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीला सामोरं जाऊन इथं अक्षरशः पूर्ण जंगल होतं। कुठून पाणी आणायचं, कुठून काय आणायचं, लोकांच्या हातापाया पडून कॉलनीतील सहकाऱ्यांनी साथ दिली। त्याचबरोबर बाकीच्या बाहेरच्या मित्रांनी सहकार्य केलं आणि मंदिर उभारलं। त्यानंतर मूर्तीची स्थापना करायची, पण सर्वांचा ज्वलंत विषय होता की लेडीजला, महिला भगिनींना विठ्ठलाची मूर्ती अतिशय प्रिय होती की आपण विठ्ठलाची मूर्ती बसवू, जेणेकरून संक्रांतीला इतर सणांना आपण ह्या मंदिरामध्ये पूजापाठ करू, हरिपाठ होतील। सर्व वृद्ध मंडळी आपणही एक दिवस म्हातारी होऊ आणि या मंदिराच्या सभामंडपात बसू। यामुळं 2017 साली या मंदिराची स्थापना झाली। हे मंदिर उभारताना हे मंदिर अगदी इकडे श्रीराम कॉलनी आहे आणि इकडे बेलेश्वर कॉलनी आहे, पण दोन्ही कॉलन्या एकत्र येऊन मंदिर उभारू, जेणेकरून आपण इथं गुण्या गोविंदाने राहू। कारण की गावाकडनं जर प्रत्येकजण आलेलं आहे आपली शेती विकून, पण इथं जे 1700, 1200, 1400 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतला आहे, इथं कोणाचा बांध रेटायचा नाही, म्हणून आपण दोन्ही कॉलनी मिळून एकत्ररित्या ही मंदिराची स्थापना केलेली आहे। तेव्हापासून वेळोवेळी आषाढी एकादशी असेल, महाशिवरात्र असेल, वेळोवेळी या मंदिराचे अनेक उपक्रम आम्ही घेत आलोत। आम्हाला असाच भरघोस प्रतिसाद इथं मिळत गेला। आम्ही सर्वांनी फक्त आणि फक्त आमच्या मुलाबाळांना एकत्र ठेवण्यासाठी इथे कोणत्याही प्रकारचं जातीभेद व्हावा नाही, कोणत्याही जातीला हे करावं नाही, एकमेकांनी छेडावं नाही। इथं 26 जानेवारी असून 15 ऑगस्ट असून तो देखील आम्ही लष्करी एरिया असल्यामुळे आम्ही एकदम आनंदाने इथं साजरा करतो व आमचे मुलं, आमच्या माता भगिनी एकदम आनंदाने गुण्यागोविंदाने इथं राहतात। आज ह्या विठ्ठलाच्या साक्षीने एक ग्वाही देतो, आजचा जो कार्यक्रम झाला तो अतिशय खूपच सुंदर झाला। इथून पुढच्या काळात देखील माझे जे सहकारी येतं हे मला अशीच साथ देतील। आम्ही सर्वांनी एखादा कार्यक्रम जर ठरवला, तो कुणी एकाने ठरवला असं होत नाही, आम्ही सर्वांनी मिळून तो ठरवला आणि सर्वांचे मिळून आम्हाला हा कार्यक्रम सक्सेस करायचा आहे, यशस्वी करायचा आहे। हे आमचं कुटुंब, हे कॉलनी म्हणजे एक आमचं कुटुंब झालेलं आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे की माझे सहकारी खरोखरच माझ्या खांद्याला खांदा लावून इथं झगडतात, काम करतात आणि वाटेल ते काम करतात। रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम होता। गेल्या 7 वर्षापासून आमच्या मंदिरामध्ये दरवर्षी आम्ही आषाढीचा जो कार्यक्रम आहे फार उत्साहात करतो। दरवर्षी इथली जी पब्लिक आहे ती वाढत चालली आहे। एक छोटी पंढरी म्हटलं तरी चालेल। या पंचक्रोशीमधील सर्व भाविक भक्त ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून येतात। एकादशीच्या दिवशी पण मोठा सोहळा असतो इथं आणि त्यानिमित्ताने आज आम्ही भंडारा ठेवला होता। तर आपण पाहिलं असेल दुतारे महाराजांची जी भजन संध्या होती त्यासाठी बी चांगला प्रतिसाद मिळाला आणि असंच पांडुरंगाचं प्रेम आमच्यावर सतत राहो आणि येथील सर्व लोकांचं कल्याण हो, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। रामकृष्ण हरी माऊली। आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त श्रीराम बेलेश्वर कॉलनी या ठिकाणी भजन संध्येचा माननीय आदरणीय श्री तुतारे महाराज यांचा जो कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमामुळे अवघे कॉलनीतले लोक हे अगदी भक्तिमय वातावरणामध्ये रंगून न्हाले। तुतारे महाराजांनी अतिशय सुंदर भजन संध्येचा कार्यक्रम घेतला आहे। इंद्रायणी काठी लागली समाधी तसंच झालं आम्हाला की आमच्या या पांडुरंगाच्या मंदिराच्या प्रांगणात आम्हा सर्वांची देखील समाधी लागली। तनके तंबुरे में बोले सासों के नाम, जय सियाराम, जय सियाराम। धन्यवाद। आज आषाढी एकादशी निमित्त बेलेश्वर कॉलनी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होता। तिथे दुतारे महाराज यांचा भजन संध्या झाली व कॉलनीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला। साधारणतः 1000 ते 1200 लोकांनी याच्यात सहभाग घेतला व या कॉलनीची प्रथा गेल्या 7-8 वर्षापासून चालू आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तर असेच या कार्यक्रमाला आमच्या पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीतर्फे व आमदार शिवाजीराव कर्डिलेतर्फे शुभेच्छा देतो।